शुड आय स्पेंड मनी ऑन नेल्स ऑर नॉट. आणि मला टेन्शन येतं आणि आय वॉज लाईक स्लीपिंग आणि मी समोर बघते ती काहीतरी खात होती आणि देन मी तिचं तोंड उघडून बघितलं तर सिट डाऊन. तुमची बर्थ डेट कधी हे कॉमेंट मध्ये सांगा. डॅफूनी इथे माझे नख मारली आहेत लाईक 1 2 3. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप चांगले आहात. आता वाजले आहेत 10:57. आज आहे मंडे 4 जुलै आणि आय डिसाइडेड टू व्लॉग इट आउट. आय डोंट नो मी हा व्हिडिओ कधी पोस्ट करणार आहे, पण जर जमलं तर मी उद्या किंवा आजच्या आज पोस्ट करीन. पण जर मला माझ्याकडे इनफ कॉन्टेंट असेल तर, कारण मी आत्ता व्लॉग सुरू केला आहे विदाउट हॅव्हिंग एनी कॉन्टेंट इन माइंड. त्याचबरोबर आजचाच व्लॉग आहे तो हे रँडम व्लॉग, कारण मी आज का शूट करते हे मला माहीत नाही. असंच मी ठरवलं की आज शूट करूया आणि मी आज किती शूट करणार आहे हे सुद्धा मला माहीत नाही आहे. सो विश मी लक की मी पूर्ण व्लॉग शूट करीन आज. संचू गेली आहे शाळेत आणि आता संचू नाही आहे माझ्यासोबत व्लॉग करायला. पण संचू नाही आहे तर काय झालं, डॅफू आहे. डॅफू इथेच बसली आहे आणि पण ती झोपली आहे. मी जस्ट तयार झाली आहे आणि तयार होता होता मी तुमच्याशी खूप गप्पा सुद्धा मारल्या. सो तोपर्यंत मी ड्रेस चेंज करेपर्यंत तुम्ही तो व्लॉग बघा. हा व्लॉग smile in the morning, following the linings on your cheeks, 'cause baby in your absence life is boring. मी फक्त फ्लिक्स कट केलेत. मी अजिबात अजून काही वेगळं केलं नाहीये. फ्लिक्स कट केल्याने एक होतं की व्हॉल्यूम केसांना मिळतो. लाईक जस्ट बिकॉज मी फ्लिक्स कट केले तर लुक ॲट द व्हॉल्यूम लाईक. सो म्हणून मी खूप वर्षानंतर आय थिंक फ्लिक्स कट केलेत. मी मध्ये अजिबात केले नव्हते आणि सो या. पण आज आहे 30th जून, आज आहे 30 जून आणि काहीच दिवसात लाईक एक्झॅक्ट 26 डेजमध्ये माझं बर्थडे आहे. आणि मी आज फर्स्ट स्टेप, जी पहिली इम्पॉर्टंट स्टेप असते हेअरकट, ती मी केली आहे. आणि आता नेक्स्ट स्टेप असेल मे बी नेल्स. तर पण बजेटमध्ये सुद्धा बसवायचं आहेत, कारण नेल्स खूप एक्सपेन्सिव्ह असतात जेव्हा करायला जातो. सो काइंड ऑफ लाईक बघावं लागेल, रिसर्च करावं लागेल की कुठे मला लाईक अफोर्डेबल नेल्स करून मिळतील, बिकॉज आय डोंट वॉन्ट टू स्पेंड अ लॉट ऑन नेल्स. सो या अशा प्लीज इग्नोर माय हेअर. मी केस विंचरले नाही आहेत, काल वॉश केले केस आणि आय हॅवंट कोम्ड इट येट. पण अगेन मी एक व्हिडिओ प्लॅन केलेला की आज तो करायचा आहे. आय ऑलमोस्ट स्टार्टेड लास्ट नाईट, लाईक व्लॉगिंग नाही पण त्याचं प्रेपरेशन त्या व्लॉगचं. आणि मला उठायला झालं नाही आज सकाळी, कारण आय थॉट की आय विल वेकअप ॲट 6, कारण मी युजली लवकर उठते कारण डॅफूला खायला द्यायचं असतं. सो मी 6ला उठते आणि मग डॅफूचं जेही खाणं असेल ते बनवते, किंवा फ्रूट्स असतात तर मी तिला सकाळी फ्रूट्स देते. देन आय अगेन स्लीप. पण काल रात्री मी 3ला झोपायला घेतलं आणि 4 वाजता डॅफू उठली आणि ती खेळायला सुरू झाली. आणि देन ऑब्व्हियसली माझं झोप खूप येत होती, पण माझं लक्ष तिच्याकडे होतं कारण ती काहीही चाटते, काहीही खाते आणि मला ते टेन्शन येतं. आणि आय वॉज लाईक स्लीपिंग आणि मी समोर बघते ती काहीतरी खात होती आणि देन मी तिचं तोंड उघडून बघितलं तर रबर बँड होता आणि आय वॉज लाईक शिट. आणि ते उठली, तिचं रबर बँड काढला आणि देन अगेन शी स्टार्टेड प्लेइंग. नंतर ती झोपली. पण या देन मी सकाळी लाईक अराउंड 4:35ला झोपली आणि देन
मी 6ला उठणार होती, मी 6लाही उठली नाही. लाईक सकाळचं डॅफूचं जेवण माझ्यामुळे मिस झालं, विच आय स्टील रिग्रेटेड. कारण सेकंड अपडेट असा आहे की आज आहे मंडे आज आहे मंडे आणि संचू गेली शाळेत. संचू आता व्लॉग करायला नाही आहे, पण आय थिंक दुपारी ती आल्यानंतर व्लॉग आम्ही स्टार्ट करू परत. पण तोपर्यंत मी घरी नसणार आहे, कारण मी चालली आहे बाहेर काही कामासाठी. आणि ते काय काम आहे किंवा मी तुम्हाला लवकरच त्या गोष्टीबद्दल डिटेल्स देणार आहे. आय थिंक खूप गोष्टी आहेत ज्या तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत मला. वेळ आणि तो एक्झॅक्ट म्हणजे काही गोष्टी शेअर करण्यासाठी त्या घडायला लागतात, त्याच्या आधीच त्या गोष्टी शेअर करण्यात अर्थ नसतो. सो आय फील की मला पहिले त्या गोष्टी घडू दे, मग आय टॉक विथ यू गाईज अबाउट दॅट. सो या तर ती एक गोष्ट वर्क इन प्रोग्रेस आहे आणि आता मी त्या गोष्टीसाठी जात आहे. आता वाजलेत समथिंग 10:30. जस्ट अ क्विक गेट रेडी विथ मी. आणि दिस इज माय ऑनेस्ट गेट रेडी विथ मी. आय मीन सगळेच ऑनेस्ट असतात, असं काही नाही की मी त्याच्यात वेगळं करते आणि रिअल लाईफमध्ये वेगळं करते. पण कम्पेअर टू मला आजकाल आय हॅव स्टॉप्ड अप्लाइंग मेकअप. आता ओव्हर द पास्ट 3 to 5 months आय हॅव स्टॉप्ड युझिंग मेकअप. मी मेकअप म्हणजे फाउंडेशन नाही लावत, कन्सिलर नाही लावत. देन क्विक मी तुम्हाला अपडेट्स देते आहे अबाउट माय बर्थडे. ज्यांना माहीत नाही आहे, दिस इज माय बर्थडे मंथ आणि आय एम सुपर एक्सायटेड. कॉम्पॅक्ट चुकून माझ्या हातातून पडला आणि नाव ती उठून खेळतीये. जस्ट अ मिनिट, सिट डाउन. क्विक बर्थडे अपडेट. मला माहिती तुम्हाला असे व्लॉग्स माझ्यासोबत बोलायला आवडतात, लाईक मी जे बोलते ते ऐकायला आवडतात आणि काही गोष्टी शेअरसुद्धा करतात कॉमेंटमध्ये तुम्ही. तर मला तुमची बर्थडेट कधी हे कॉमेंटमध्ये सांगा. मी कधीच माझ्या बर्थडेसाठी एवढी एक्सायटेड नव्हती ह्या आधी, पण आय डोंट नो, मी आता 21 इयर्सची होते. सो आय एम काइंड ऑफ एक्सायटेड. ओके, तर माझ्या बर्थडे प्रेपचं जे म्हणजे बर्थडेसाठी मला आउटफिट्स घ्यायचे होते ते अजून प्लॅन्ड नाही आहेत. लाईक मला कुठून घ्यायचं आहेत, मला काय घ्यायचं आहे हे काइंड ऑफ मी फिगर आउट केलं आहे, पण आय एम स्टील कन्फ्युज्ड. तर की कुठून घ्यायचं आणि कुठे चांगलं मिळेल आणि ॲट द सेम टाईम मला जास्तही पैसे स्पेंड नाही करायचे, कारण आपण असे काही 1 pieces घेतो आणि देन वी डोंट रिअली यूज इट अगेन. पण मी युजली ट्राय करते की कोणाचं फंक्शन असेल तर मी त्याला परत ऑन रिपीट वेअर करते. मग ते हवं तर मी टॉप बदलते किंवा मग मी तसंच आउटफिट जसं आहे तसं मी परत वेअर करते. आयब्रोज आर डन आणि माय मेकअप इज डन. फक्त मी मस्कारा लावते. आजकाल ना मस्काराचा प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे की त्याचं ना काढायला मला जाम कंटाळा येतो, तो निघतही नाही पटकन, कारण काही मस्कारे माझ्याकडे वॉटरप्रूफ आहेत. सो ते प्रॉब्लेम होतं मला की, पण आता मी लावतीये. मी शुअर नाही आहे की मला ही गोष्ट करायची की नाही, मला नेल्स करायचे की नाही माझे. सो प्लीज लेट मी नो इन द कॉमेंट्स बिलो की म्हणजे मी करू की नको. शुड आय स्पेंड मनी ऑन नेल्स ऑर नॉट. मी खूप कन्फ्युज्ड आहे ह्या मोमेंटला, कारण मी मागच्या बड्डेला केलेले आहे, देन मी नंतर 2दाच केले आयुष्यात नेल्स आणि नंतर मी नाही केले. सो इफ यू गाईज वॉन्ट मी टू डू इट ऑर नॉट, लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन बिलो. और तुम्हाला चीपेस्ट आणि इझिएस्ट नेल्स कुठून मिळतील असंही माहिती असेल तर प्लीज लेट मी नो, कारण आय डोंट वॉन्ट टू स्पेंड लॉट ऑफ मनी ऑन माय नेल्स. कारण जर तुम्हाला नेल्सला डिझाईन करायचं असेल और मे बी तुम्हाला काहीतरी एक्स्ट्रा ॲडअप करायचं असेल तर यू हॅव टू स्पेंड मोर मनी, एक्स्ट्रा मनी ऑन ईच नेल. मी ज्या नेल सलॉनमधून केलं, शी टोल्ड मी तुला जर हे करायचं असेल तुला 100 रुपीज मोपे करावे. आय वॉज व्हॉट. लावलं जस्ट सनस्क्रीन लावलं अँड मॉइश्चरायझर लावलंय आणि ब्लश, मस्कारा, आयब्रोज अँड आय एम डन. आणि लिपस्टिक लास्टला ऑब्व्हियसली मी जेव्हा निघीन तेव्हा लावीन.
कारण आता आय डोंट थिंक इट इज नेसेसरी, गरजेचं आहे आत्ता. लाईक आय एम ओके. आय थिंक मी लिप ग्लॉस लावेन आत्ता सध्यासाठी. मी 7 मिनिटाचा व्लॉग फक्त बोलून काढला आहे. आय शुड स्टार्ट वेअरिंग लिप ग्लॉस. मी खूप असं नाही वेअर करत. कधी कधी मला वाटतं की ओव्हर दिसतं, पण डिसेंट वाटतं राईट. या लाईक ह्या लुकला विचार आहे की आय शुड शूट अ रील. आणि ऑल्सो आय हॅव फ्यू कॉन्टेंट इन माय माइंड फॉर माय यूट्यूब ॲज वेल ॲज नाही. यूट्यूब तर मी आता शूट करते इन्स्टा रीलसाठी. सो लेट्स डू दॅट. शॉर्ट्सवर पोस्ट यूट्यूब शॉर्ट्स बघावे लागतील तुम्हाला टू वॉच माय गेट रेडी विथ मी, वेअर डॅफू हेल्प्ड मी की माझा आउटफिट काय असणार आहे. सो डॅफू इथे मस्ती करते आणि तर येस डॅफा चालली खेळायला. आणि एक पंखा चालू ठेवला ना. अगं नख लागलं. डॅफूनी इथे माझे नख मारली आहेत लाईक 1 2 3. कारण डॅफूची नख वाढली आहेत, मला जी कापायची आहेत, पण मला वेळ मिळत नाहीये. आणि ती झोपल्यावरच कापता येतात, कारण ती जागी असते तेव्हा ती कापायला देत नाही. सो हे खूप मोठं टास्क आहे. पाऊस सुरू झालाय आणि पाऊस पडायला लागलाय, तर प्लीज ट्रॅफिक नको जिथे जाणार आहे मी. आणि अजून वेळ आहे मला. तर आता मी माझे काही कामं आहेत ते करते आणि मी टॉप बदलीन कारण इथे डाग लागलेत. आणि हे मला खूप लेटर रिअलाइज झालं आफ्टर फिल्मिंग अ यूट्यूब व्हिडिओ, आफ्टर फिल्मिंग अ यूट्यूब शॉर्ट्स. सो आय चेंज. आणि मग आता मी काहीतरी खाते पण आय एम हंग्री. आता मी निघाली आहे आणि संचू शाळेतून आली आहे. चमू आणि आराध्या शाळेत गेलेत. आता मी आता जाते वडाळ्याला. आणि वडाळ्याला खूप सारे मेमरीज आहेत जे मी मागे आय थिंक व्लॉग करायला विसरली. मी जेव्हा गेलेली लाईक मम्मी सोबत गेलेली. आणि वडाळ्याला ज्यांना माहित नाही आहे, माझे पप्पा आणि मम्मी तिथे राहायचे आणि त्यांचं सगळं बालपण तिथे गेलंय. तर आणि तिथेच माझं एक काम आहे. Nothing like your smile in the morning, following the linings on your cheeks. 'Cause baby in your absence life is boring, so I'll never leave. It's easier to love, oh, oh. It's easier to love, oh, oh. Easier to love, oh. माझे ऍक्शन का करतोस? फोटो काढते माझे, मध्ये मध्ये डिस्टर्ब नको करू. Cause baby in your absence life is boring, so I'll never leave.